नमस्कार, मैं हूं निहाली आपके साथ और आप देख रहे हैं राष्ट्रीय तक न्यूज। चलिए नजर डालते हैं आज की खबर की ओर। महाराष्ट्र के रायगढ़ जिले के सुधागढ़ तालुका में खुड़ावाले फाटा से भगोशी सड़क पिछले कई वर्षों से खस्ता हाल में। इस स्थिति का समाधान निकालने और विभिन्न मांगों को लेकर बहुजन विद्यार्थी संगठन के रायगढ़ जिला अध्यक्ष अमित गायकवाड़ खुड़ावाले फाटा पर आमरण अनशन पर थे। मंगलवार दोपहर को लिखित पत्र देकर उनकी सभी मांगें मान ली गई हैं। अनशन स्थगित कर दिया गया। भाजपा नेता प्रकाश देसाई ने सार्वजनिक रूप से संघर्ष का समर्थन किया और आश्वासन दिया था कि वे प्रशासन को 100% मांगे मानने के लिए मजबूर करेंगे। अंततः आंदोलन की सभी मांगे मान लिए जाने के बाद भूख हड़ताल समाप्त कर दी गई। या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 16 तालुक्यामध्ये प्रचंड सततची ओला दुष्काळ या ठिकाणी आलेला आहे। जवळपास मे, जून, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये, आता सप्टेंबर संपून आला तेव्हा प्रचंड प्रमाणात पाणी आहे आणि त्यामुळे जवळपास महाराष्ट्रातलं 70,000 हेक्टर असो किंवा जिल्ह्यातला पूर्ण शेतकरी हा बाधित झाला आहे। शेतपीक तर वाहून गेला, सोयाबीन असो, कापूस असो, तूर असो। एवढंच नाही तर शेतजमीन जी आहे ते सुद्धा खरडून गेलेली आहे। पशुधनाची हानी झालेली आहे। बऱ्याच ठिकाणी मनुष्य हानी सुद्धा झालेली आहे। शेतकरी जेव्हा निवडणूक राहते भारतीय जनता पार्टीने सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, त्या माध्यमातून भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना यांनी फसवलं, त्यांचे मतं घेतले। लाडक्या बहिणीच्या माध्यमातून त्यांनी मतं घेतले। लाडक्या बहिणीचे पैसे कमी करत आहे। कॉन्ट्रॅक्टरला पैसे नाही, शेतकऱ्याला जे आश्वासन दिलं त्याचे पैसे नाही, शेतमालाला भाव नाही आणि प्रचंड नुकसान आल्यानंतर मुख्यमंत्री म्हटलं तर योग्य वेळी आम्ही करू। हीच ती योग्य वेळ आहे, हाच तो योग्य क्षण आहे की यावेळेस कर्जमाफी करा, ओला दुष्काळ जाहीर करा आणि सततचे जे पाणी पडत आहे त्याच्यावर कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे। जर हा निर्णय शेतकऱ्याच्या हिताचा नसला तर आम्ही मंत्र्यांना, जसं जिल्हा प्रमुखांनी सांगितलं, एकाही मंत्र्याला आम्ही जिल्ह्यात फिरू देणार नाही, एवढी घोषणा या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करत आहे। यवतमाळ जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात या सततच्या पावसामुळे शेतकऱ्याचं पिकाचं, सोयाबीन असो, पराठी असो, याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शासन आणि प्रशासन यांनी झोपेचं सोंग घेतलं। यांना जागं करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी इथं आंदोलन करत आहोत आणि आम्हाला या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, जे की निवडणुकीच्या आधी हे जे सरकार आहे राज्यातनी यांनी आश्वासन दिलं होतं, पण ते आता कुठं पूर्ण केलं नाही। त्यानंतर यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळाच्या यादीतून त्यांनी वगळलेला आहे, त्या जिल्ह्याची त्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावं आणि या ठिकाणी सरसकट अनुदान या शेतकऱ्यांना देण्यात यावं, कुठलाही पंचनामा न करता। कारण या सततच्या पावसामुळे सगळ्याच पिकाचं नुकसान झालं आहे। आज या ठिकाणी दसऱ्याला आणि दिवाळीला कापूस निघतो, आज शेतकऱ्याच्या घरी आता पराठीला एक बोंडसुद्धा लागलं नाही या पाण्यामुळं आणि सोयाबीनसुद्धा भरलं नाही। सोयाबीनची परिस्थिती फार विदारक आहे, म्हणून या ठिकाणी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा यवतमाळ आहे। या जिल्ह्याला या यादीत ओला दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यात यावं ही सगळ्याच्या वतीनं मी विनंती करतो। फिलहाल खबरों में इतना ही। बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज।